दर्शनी तुमचा मला काय मार्गदर्शन आहे, आता तरी पुढे हाची उपदेश काय नका करू नाश आयुष्याचा. मग तुकोबांनी सांगू नये जेव्हा लोक ऐकत नाही, तुका म्हणे मेलो सांगता सांगता सांगून तुकोबा. या भंगाचा अर्थ तुम्हाला कळावा यासाठी अगतिकतेने बोलतो. सांगून सांगून तुकोबा समाजाला थकले. तेव्हा तुकोबांनी दंडवत शब्द वापरावा एवढी आपली पात्रता नाही. तुकोबांनी तुमच्या माझ्यासारख्याच्या पायावर दंडवत घालावं एवढी आपली पात्रता, एवढी आपली पात्रता शुद्ध मराठीत सांगतो एवढी आपली लायकी नाही. आता एवढे आमचे 2 मृदंग वादक उत्कृष्ट पद्धतीने पखवाज वाजवत आहे. मराठी भाषेचं सौंदर्य सांगतो. आता हे 2 मृदंग वादक इतक्या छान पद्धतीनं पखवाज वाजवतायत, मृदंग वाजवतायत, याचा अर्थ मृदंग वाजवण्यासाठी ते लायक आहेत. काय काय मृदंग वाजवण्यासाठी लायक आहेत. मग इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं मला वाजवता येणार नाही, मी काय नालायकी काय शिवी नाही ना. लोकांनी एकमेकांची कॉलर धरून आता शब्द प्रयोग आहे लायक नालायक. तुकोबांनी तुमच्या माझ्यासारख्याचे पाय धरावे एवढी आपली लायकी. तरी देखील तुकोबाराय म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी महाराज तुम्ही कशासाठी यांच्या पाया पडताय. आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारायांनी फार मोठी अपेक्षा केली आणि मला वाटतं थोडासा इथं घोटाळा झाला. तुकोबारायांनी अशी अपेक्षा केली जी आमच्याकडून कदापि शक्य नाही. काय शुद्ध करायला सांगितलं तुकोबारायांनी, काय शुद्ध करायला सांगितलं. तुम्ही आहेत जागेत ना, काय शुद्ध करायला सांगितलं चित्त. तुकोबांनी अशी जागा शुद्ध करायला सांगितली जिथं सगळ्यात जास्त कचरा करून ठेवलाय. आहे का आपलं चित्त मोकळं आहे का. साधे साधे दाखले असतात माझे. आता इथं महिला वर्ग आहे. एखादा माहेरचा पाहुणा यायचा असला ना, एखादा माहेरचा पाहुणा यायचा असला ना, हे सकाळपासून घराच्या साफसफाईला लागतात. माझा मुद्दा काय, 1.5 दमडीचा पाहुणा येणार म्हणून जर तुम्ही दिवसभर घराची साफसफाई करत असाल तर जगाचा बाप ज्या हृदयात येऊन राहणारे ते हृदय सुद्धा स्वच्छ करा. आणि तुकोबांनी इथं बोट ठेवलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते तुकोबांनी नेमकं इथं बोट ठेवलं की सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला रे चित्त शुद्ध करा. अजूनही आमचा सूड बुद्धीचा आजार जात नाही, अजूनही आमचा अहंकाराचा आजार जात नाही. फक्त आम्ही माळा घातल्या, फक्त गंध लावले, फक्त पारमार्थिक म्हणून मिरवलो, पण नीतिमत्ता आमची चित्त आमचं शुद्ध नाही. तुकोबारायांनी नेमक्या जागेवर बोट ठेवलं. तू सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करायला सांगितलं तुकोबारायांनी. मग पुन्हा काही वारकरी म्हणजे मला अभंगाची उजळणी महत्वाची. पुन्हा वारकऱ्यांनी विचारलं तुकोबा तुम्ही म्हणाले आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सगळं ठीक आहे, तुम्ही म्हणताय सकळांच्या पाया माझे दंडवत कशासाठी आपुलाले चित्त शुद्ध करा, सगळं ठीक आहे, पण तुकोबा आमचं हित कशात आहे ते सुद्धा उपदेश सगळं खरंय. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, सगळं खरंय, पण आमचं हित कशात आहे. तुकोबारायांनी उत्तर दिलं हित ते करावे देवाचे करुणिया म्हण एकविध. तुकोबारायांनी फार सुद्धा आणि तुकोबारायांचे एक गुण वैशिष्ट्य आहे की जसा जसा याचे केर त्याला तसं तसं देत जातात. ज्या परिस्थितीत तुमचं मन असेल त्या परिस्थितीत तुकोबाराय अगदी तसेच उत्तर देतात. अगदी
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. इकडे लक्ष द्या. तुकोबारायांनी चित्त शुद्ध करायला सांगितलं. याचं कारण जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा आनंद घेता येणार. बरं, एखादा विचारेल महाराज चित्त शुद्ध करायला तुम्ही सांगताय खरं, पण ते शुद्ध करायचं कसं काय? असं कोणतं फिनाईल आहे चित्त शुद्ध करण्यासाठी? कोणतं औषध आहे चित्त शुद्ध करण्यासाठी? मला कधी कधी गमतीनं प्रश्न पडतो बरं का. बरं काय नाही का, माझे प्रश्न लय विचित्र असतात. मला कधी कधी प्रश्न पडतो, इतर रस्त्यानं जाताना एवढ्या महागातल्या महाग गाड्या पाहायला मिळतात. एवढ्या महागातल्या महाग, कोटीच्या घरातल्या गाड्या आल्या लोकांकडे. एवढ्या महागातल्या महाग गाड्या रस्त्यानं पाहायला मिळतात, कोटीच्या घरातल्या. मग माझा एक बाबडा प्रश्न आहे, कितीही महागातली गाडी बिघडली तरी ती दुरुस्त करण्यासाठी गॅरेज उपलब्ध आहे? आहे आहे. किती महागातली गाडी बिघडू द्या, ती दुरुस्त करण्यासाठी गॅरेज आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, ही गाडी जर बिघडली, बुद्धी नावाची गाडी, तर कुठं दुरुस्त करणार? बऱ्याच जणांच्या गाड्या बिघडल्यात. मग ही जर गाडी बिघडली तर ती दुरुस्त कुठं करणार? मला प्रश्न पडतो. आहे का गॅरेज कात्रज मध्ये एखादं? कुठं ही गाडी दुरुस्त करायला? माझ्याकडे पत्ता आहे, सांगू का? बुद्धी नावाची गाडी बिघडली, तुकोबारायांची गाथा. अंतःकरण नावाची गाडी बिघडली, माऊलींची ज्ञानेश्वरी. याच्यापेक्षा दुसरा पत्ता नाही. कोण दुसरा पत्ताच नाही. आणि ही माझ्या बुद्धीची उपज आहे, पटलं तर घ्या. दुसरा पत्ताच नाही. महागातली महाग गाडी दुरुस्त करायला गॅरेज उपलब्ध आहे. अरे बाबा, ही गाडी बिघडल्यावर जायचं कुठं? तुकोबारायांची गाथा, साधा सरळ मार्ग. बरं, आता मी एवढा कीर्तनातून आत्मीयतेनं बोलतोय, मग तुम्ही कीर्तन संपल्यावर लगेच माळा घालाव्या, परमार्थाला लागावं, भक्ती मार्गाला लागावं, घराला कुलूप लागावं, जंगलात जावं, भगवी कपडे घालावे? अजिबात नाही. एवढी अपेक्षा नाही तुमच्याकडून. एक माफक अपेक्षा आहे. बारकाई नाही का, जी मंडळी सुरुवातीपासून लक्ष देऊन कीर्तन ऐकतायत त्यांना एक महत्वाचा आज माझा संदेश आहे. महत्वाचा काय? मी अपेक्षा सुद्धा अशीच ठेवणार जी पूर्ण होऊ शकते. एकच गोष्ट आजच्या कीर्तनातून स्वतःशी ठरवायची. बारकाई नाही का, एकच गोष्ट स्वतःशी ठरवायची आजच्या कीर्तनातून. कोणती? नाही मला परमार्थ जमला, हरकत नाही. नाही मला भक्ती मार्गाला जाता आलं, हरकत नाही. नाही मला परमार्थाला वेळ, हरकत नाही. पण एकच काय? रोज आंघोळ झाल्यानंतर घराबाहेर पाऊल टाकण्याआधी मी माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 10 ओव्या आणि त्यांचा अर्थ वाचल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही, एवढा निश्चय करा. आयुष्याचं सार्थक झालं. याच्यापेक्षा कोणता मोठा परमार्थ हवा आहे? नाही ना तुम्हाला काही शक्य, पण किमान तुकोबांचे 5 अभंग आणि त्यांचा अर्थ वाचल्याशिवाय मी घर सोडणार नाही, एवढा निश्चय करा. आयुष्याचं सार्थक होईल. बरं, हे सगळं करायचं कशासाठी महाराज? आमचं चित्त शुद्ध होण्यासाठी, हा कचरा साफ होण्यासाठी. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले. गाथा हातात घ्या. बरं, गाथा हातात घ्या. तुकोबांनी सांगितलं, आम्ही सांगितलं. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. मग आजच लोकांनी का ऐकावं? कारण आता ऐकण्याची गरज आहे. आता ऐकण्याची. गेल्या 1.5-2 वर्षात जे कोरोना महामारीचं भयंकर चित्र आम्ही पाहिलं, इथं बसलेल्या कोणालाही त्याचं उत्तर मिळत नाही की हे जे झालं ते का झालं, कशासाठी झालं आणि कशामुळे झालं. कोणालाच उत्तर मिळत नाही. इथं विज्ञान सुद्धा कोणाजवळ उत्तर नाही की गेल्या 1.5-2 वर्षात जे आम्ही चित्र पाहिलं ते कशामुळे आम्हाला पाहावं लागलं. तर ते चित्र पुन्हा पाहायला मिळू नये म्हणून आता आम्ही चित्त शुद्ध केलं पाहिजे. चित्त शुद्ध करण्यासाठी संत साहित्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठला अहो, दगड तरला गाठ्यासोबत. आम्ही तर जिवंत हाडामासाची माणसं आहे. दगड तरला ना, दगड कळतो का? 3 वेळा दगड म्हणलं तरी दगड हला ना. जळी दगडासहित
प्रत्येक माणसाला माहितीये तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली होती. ठाऊक आहे? ठाऊक आहे? तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली होती. कोणी बुडवली हो? नसन माहित तर नाही म्हणा. ते परवा मुंबईला मी 3 वेळा म्हणलं कुणी बुडवली, तेव्हा बाबा म्हणतो आपला काही संबंध नाही. अहो हे बघायला लागते. आपण आपला दांडपट्टा चालू आहे, पण ह्यांच्या किती पचनी पडते, यांच्या किती गळी उतरते. नाही तर समाज अनुकरण प्रिय आहे, आचरण प्रिय नाही. फक्त अनुकरण चाललंय. मी एकट्याने बोलत राहायचं, यांनी म्हणायचं हा खरे खरे खरे. फक्त अनुकरण प्रिय आहे समाज. कीर्तनकार बोलणार हे हा खरे खरे खरे, आणि उठल्यानंतर जैसे फक्त अनुकरण चाललंय आमचं. मी जेव्हा ही प्रश्न उत्तर विचारतो याचं कारण आहे, भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक ओळ वाचायला मिळते, श्रीकृष्ण अर्जुन संवादे. म्हणजे कृष्णाचा अर्जुनाचा झालेला काय झाला, वाद झाला का, संवाद झाला. मग हे कशाचं व्यासपीठ आहे? संवादाचं. इथं काय घडलं पाहिजे? मग इथं दोघांनी बोलणं गरजेचं आहे. आम्ही बोलत राहायचं, यांनी व्हायचं खरे खरे खरे. फक्त अनुकरण प्रिय आहे समाज, आचरण प्रिय नाही. ते आता कोरोनाच्या काळात तिरुपती बालाजीला गेलो होतो मी. म्हटलं हाय वेळ तर यावा जाऊन. पंढरपूरला गेल्यावर कसं रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा म्हणतात, तसं बालाजीला गेल्यावर काय म्हणतात? गोविंदा गोविंदा गोविंदा. समाज कसा अनुकरण प्रिय सांगतो तुम्हाला. मी बालाजीला गेलो होतो, त्या तिरुपतीच्या आता घाटाने वर चढत होतो. आमच्या मागे एक महाराष्ट्रातली 60-70 वर्षाची आजीबाई होती. झालं असं, आम्ही गोविंदा गोविंदा म्हटलं की ती म्हणायची आमचं बी तेच आहे. मला काही कळे नाही अशी काय माहिती. आमचं बी एक झालं, दोनदा झालं, आम्ही म्हणायचं गोविंदा गोविंदा आमचं बी तेच आहे. बरंच वेळ म्हटलं काय झालंय काय. वर गेलो, लिंबू पाणी प्यायला एका ओट्यावर बसलो. ती आजीबाई मागून आली. मी म्हटलं जरा घोटाळा बघावा कुठं झालाय. मी हळूच म्हणलं गोविंदा गोविंदा. ती म्हणते आमचं बी तेच. तिच्या जवळ गेलो, म्हणलं मावशी काय चाललंय तुझं? आम्ही म्हणतो गोविंदा. तू म्हणते आमचं बी तेच. तुम्ही महाराज तुम्ही जे नाव घेता ना गोविंदा, ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच. आता काही संबंध आहे का? तुझा ह्यो कुठं, ह्यो कुठं, तुझा ह्यो कुठे ते तर बघ आधी. विनोदासाठी नाही सांगितलं, कशासाठी सांगितलं? जेव्हा चैतन्य महाराज आज कीर्तनातून आम्हाला अभंगाचा अर्थ समजून सांगतायत, जेव्हा चैतन्य महाराज आज संत चरित्राचे दाखले आमच्या समोर कीर्तनाच्या माध्यमातून मांडतायत, तेव्हा आमचंही कर्तव्य आहे ते ऐकलेले सिद्धांत आमच्या जीवनाशी किती सुसंगत आहे. नाही तर महाराज तुम्ही बोलत राहा, आमचं बी नुसतं अनुकरण चाललंय. किती इथं बसलेल्यांनी आयुष्यात किती कीर्तन ऐकली असतील. महाराज मंडळी पाठ झाली यांना. संतांची प्रमाण तर एवढी पाठ आहे ना, तर इथं निम्म्या लोकांना अभंग प्रमाण पाठ असते, पण आचरणाशी संबंध नाही. क्षणभंगूर नाही घ्या पाटे. देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या जवळ पाटे. उपजेते नाशे पाटे. आता काकड आरती झाली प्रत्येकाच्या गावात. मग आयुष्य जाता हे पहा, काळ जपत असे महा, सगळं पाठ. काकडा करू करू वाकडा झाला गडी. पण आचरणाशी त्याचा संबंध काही संबंध. मला सांगायचंय फक्त अनुकरण चाललंय. हा चैतन्य महाराजांचं कीर्तन खरंय खरंय खरंय. कोणी बुडवली होती तुकोबारायांची गाथा? कीर्तनाला आल्यानंतर आमच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. या बारीक सारीक गोष्टी, या व्याख्या मला कळायला पाहिजे. रामेश्वर भट्टांनी बुडवली होती. कुणी कुणी मला संगतीचं महत्व सांगायचं की आम्ही संत साहित्य का हातात घ्यावं, बारकाई नाही का. जेव्हा तुकोबांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या गेल्या, त्या फक्त अभंगांच्या वह्या नाही बुडवल्या. कशाला बांधून बुडवल्या होत्या? दगडाला बांधून. पुन्हा वर येऊ नये म्हणून. पुन्हा 14 दिवसांनी तुकोबारायांनी ती गाथा पाण्यावर तारली. पाण्यावर आपल्या तपसामर्थ्यानं तारली. हे सगळ्यांना ठाऊक आहे. आता माझ्या एका भाबड्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ज्या क्षणी तुकोबांनी गाथा दगडासहित पाण्यावर तारली, ऐका बरं का, ज्या क्षणी तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, त्या क्षणी इंद्रायणीत दुसरे आणखी दगड नव्हते का? नदीच्या खोलाशी, नदीच्या पात्रात जर आम्ही गेलो तळाशी, तर किती दगड पाहायला मिळतील? किती? पुष्कळ दगड. एवढे पुष्कळ दगड तिथं असून सुद्धा तोच दगड तरला जो गाथ्याला बांधला होता. आज हा दगड तरावा वाटत असेल तर गाथ्याला बांधणं काळाची गरज आहे. गाथ्याला बांधणं काळाची. बरं दगड तरला, मग याच्यात फायदा गाथ्याचा आहे का दगडाचा आहे? मग आता हे दगडांना कधी कळायचं? बरं तुम्हाला अजूनही कळेना म्हणून तुकोबाराय म्हणाले आता तरी. खाली दिसला ना माझा मुक्काम म्हणजे त्याच्या घरी. आज आपापले जातो दोन्ही हात. कॅमेरा सगळं ठीक आहे, पण महाराज आमचं हित कशात आहे? हित ते करावे.
देवाचे चिंतन. आता देवाचं चिंतन करायला सांगितलं, पण विषय असा आहे की आमच्या भजनामध्ये आणि संतांच्या भजनामध्ये, आमच्या चिंतनामध्ये, संतांच्या चिंतनामध्ये किती फरक आहे. फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण भजनातला फरक समजून घेण्यासाठी आधी आपल्याला भजन करावं लागेल. सगळ्यांनी ताट बसायचंय आणि दोन्ही हात वर करायचे. दोन्ही हात वर करायचे, आपापलेच करा. मला सांगायचा होता भजनातला फरक. इकडे लक्ष द्या. तुकोबांनी केलं ते भजन. काय केलं? तुकोबांनी काय केलं? भजन. आम्ही काय, हातामध्ये एखादा मच्छर आला तर पोस्टमॉर्टम होईल त्याचं. आणि आम्ही टाळ्या अशा वाजव, शेजाऱ्याच्याकडे बघायचं वाजवतंय का, मग गपचूप टाळी वाजवायची. आणि हे तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले. हसवणी या हातावरी बळी, वाजविता टाळी लाज वाटे. चौकात एखादा मित्र भेटला आणि त्याने एखादा जोक सांगितला, अरे तुला माहिती का सोम्या धडकला, दे टाळी. तिथं टाळी द्यायला लय जोर येतो. आणि भजनामध्ये वाजविता टाळी लाज वाटे. हे सगळं चित्र बदलावं म्हणून मला अभंगाची उजळणी महत्वाची वाटते. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठला. एवढे हार घातले, मला वाटलं कोसळतोय मी. आणि प्रेम आहे, फक्त हार महाराजांची पर्सनॅलिटी बघून आणत जावं. आता हे असं घरी गेलो का बायको घरात घेणार नाही. पांढरे कपड्याला डाग पडले हाराचे, पण हे डाग प्रेमाचे. मी आता घरी गेलो की तिला म्हणा डागाचे हे. तर ते करावे देवाचे. आता यांना टवटवीत ठेवाय, मध्ये मध्ये चिमटे घ्यायला लागते. इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. इकडे लक्ष द्या. कीर्तनाला आलोय. चैतन्य महाराजांचं कीर्तन सुरू आहे. आजच्या कीर्तनातून काहीतरी नाविन्यपूर्ण शिकायला मिळावे या उद्देशाने कीर्तन ऐक. कीर्तन प्रवचन मनोरंजनाचे साधनं नाहीत. आज मी फार भाग्यवान समजतो स्वतःला की इतका जाणकार आणि सुज्ञ श्रोतावर्ग मला लाभलाय. मी पाहतोय इतकी गर्दी आजच्या कीर्तनाला झालीये. सुरुवातीपासून पाहतोय, सुई पडली तरी आवाज येईल एवढी शांतता ठेवली. खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं मला यांचं. एवढी शांतता. मी जेव्हा तिथून आतमध्ये आलो, एंट्री केली, म्हटलं एवढी गर्दी आहे, थोडीशी चुळबुळ चालू राहील. कारण कीर्तनामध्ये मांडे घालून कीर्तन ऐकावं असे ह्या मताचा मी. पण गर्दी जास्त असल्यामुळे खुर्च्यांची व्यवस्था केली, ठीक आहे, मान्य. पण जेव्हा खुर्चीवर पाय सोडून पाठण टिकून लोक बसतात, तेवढा तितकं एकाग्र होता येत नाही कीर्तनात. पण हा नियम आज यांनी मोडून काढला. फार नशिबवान मी स्वतःला समजतो की इतका जाणकार सुज्ञ श्रोतावर्ग मिळाला. आणि एखाद्या वक्त्याला जाणकार श्रोतावर्ग मिळणं हे भाग्याचं लक्षण असावं. माऊली सुद्धा म्हणतात, वक्ता तो वक्तानो हे श्रोते नेविन. श्रोत्यांशिवाय वक्त्याला काही अर्थ नाही. आणि सगळीकडे असा हुशार श्रोतावर्ग मिळत नाही. एका गावात कीर्तनाला गेलो, त्या लोकांनी सांगितलं, महाराज आम्ही सांगून तो विषय घ्यायचा कीर्तनाला. म्हणलं कोणता विषय? म्हणले विनोदाचं तत्वज्ञान. म्हणलं असला कसला विषय? नाही म्हणले घ्या. आता त्यांनी विषय सांगितला. इकडे लक्ष द्या. सगळीकडे जाणकार श्रोतावर्ग नाही मिळत तुमच्यासारखा. आता त्यांनी विषय सांगितला. मला वाटलं कीर्तनाची आवड असेल, जाणकार श्रोतावर्ग असेल. कशाची कीर्तनाची आवड? महाराज 10 मिनिटं कीर्तनात लाईट गेली. किती? 100 90 पळून गेले होते. समोर 10 पोरं बसली होती, उरली होती. मी त्या 10 पोरांचं कौतुक केलं. अख्खं गाव पळून गेलं, तुम्ही जागचे हल्ले नाही. अशी आवड पाहिजे, असा श्रोतावर्ग पाहिजे. तुमच्यासाठी मी कीर्तन करणार. अरे अख्खं गाव उठून गेलं, तुम्ही नाही उठले पण ठेव. अशी आवड, असा श्रोतावर्ग पाहिजे. त्यातलं एक पोरग उठलं, म्हणलं महाराज आम्ही जाणार तरी पुढे, आम्ही झोपायच मंदिरात असतो.
आता काय डोकं फोडायचं काय असे सगळं. पण अशी परिस्थिती इथं नाही. इतका जाणकार श्रोज्ञ श्रोता वर्ग मला मिळेल असं अपेक्षा नव्हती. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणावं असं वाटतं, पुणं तिथं काय होणं. आज खऱ्या अर्थानं म्हणावं असं वाटतं. अभंगाचा अर्थ कळावा या तळमळीने बोलतोय मी. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविधा. भजनामध्ये देवाच्या भक्तीमध्ये एकविधता एकनिष्ठता असणं गरजेचं आहे. मायबापांनो, चिंतनामधली भक्तीमधली एकनिष्ठता एकविधता काय असावी हे आम्हाला हनुमंतरायांकडून शिकायला मिळतं. कोणाकडून? हनुमंतरायांकडून. बारकाईने ऐका, अभ्यासाचा मुद्दा आहे. हनुमंतरायांकडून शिकावं एकविधता एकनिष्ठता काय असावी. एकदा हनुमंतराय सीता मातेच्या महालात गेले होते. बघा बरं का, आवडीचा विषय माझ्या. एकदा हनुमंतराय सीता मातेच्या महालात गेले. सीता माता तिथं कुंकू लावत होत्या. काय लावत होत्या? कुंकू. पूर्वीच्या बाया कुंकू लावायच्या. जाऊ दे, मराठी कच्चे यांचं. हनुमंतराय सीता मातेच्या महालात गेले आणि तिथं सीता माता काय लावत होत्या? कुंकू लावत होत्या. आणि हनुमंतरायांनी विचारलं, माते हा जो लाल पदार्थ याला काय म्हणतात? आता हा बिचारा बाल ब्रह्मचारी, कधी कुंकवाशी संबंध. विचारलं की हा लाल पदार्थ काय? अरे हनुमंता, याला कुंकू म्हणतात आणि हे कपाळी लावल्यानंतर भांगेत भरल्यानंतर आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. काय वाढतं? आयुष्य वाढतं. चिमूटभर कुंकू भांगेत भरल्यावर मालकाचं आयुष्य वाढतं. हे हनुमंतरायांनी ऐकलं. फट्ट्या महालात गेला आणि डबा घेतला. घालील लोटांगण अखा लाल. आजही हनुमंतरायाच्या कोणत्याही मंदिराचा रंग कोणता आहे? शेंदूर लाल चढायो. अख्खा लाल, नखशिकांत लाल झाला. एकविधता एकनिष्ठता काय असावी सांगतोय बारकाय नाही का. आणि दरबारात आला. दरबारात आल्यानंतर सगळे देव हसायला लागले, पण रामप्रभू नाही हसले. सगळे हसायला लागले. म्हणजे काय उद्योग केला याने, काय अवतार करून घेतला? सगळे हसले, पण रामप्रभू नाही हसले. कारण रामप्रभूंना ठाऊक होतं, ज्या अर्थी हनुमंतरायाने हा उद्योग केला त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे. काहीतरी कारण असलं पाहिजे. हनुमंतरायाच्या जवळ रामप्रभू गेले. म्हणले, हनुमंता, अरे कशासाठी हे अवतार कशासाठी करून घेतला असा? म्हणले, देवा तू मला बी हसायचं असेल तर हसा. अरे मी नाही हसत, पण जे हसतात त्यांना उत्तर द्यायला लागेल ना. काय कशामुळे असा अवतार करून घेतला? म्हणले, देवा मी सीता मातेच्या महालात गेलो होतो. बरं मग? ते सीता माता भांगेत कुंकू भरत होते. बरं मग? मी त्यांना विचारलं हे काय? बरं मग? ते म्हणाले हे कुंकू आहे. बरं मग? मी विचारलं कशासाठी लावताय? बरं मग? ते म्हणाले हे भांगेत भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं. मग तू काय केलं? काही नाही देवा, मी माझ्या महालात गेलो, अख्ख्या अंगाला लाल फासून घेतलं, गुडघे टेकवले आणि विश्वाच्या विधात्याला प्रार्थना केली. त्या विश्वाच्या विधात्याला बजावून सांगितलं की चिमूटभर कुंकू काय, आयुष्यभर अख्ख्या अंगाला लाल फासून फिरेल. माझा राम नजरेआड होता कामा नाही. माझा राम नजरेआड होता कामा नाही. चिमूटभर कुंकू काय, अख्ख्या अंगाला लाल फासून फिरेल. माझा राम माझ्या नजरेआड होता कामा नाही. एकविधता एकनिष्ठता आम्ही हनुमंतरायाकडून शिकावी. हा परमार्थ आम्हाला जोपासता यायला हवा. इतक्या ताकदीचा, इतक्या सशक्तीचा परमार्थ आम्हाला साधता यावा. यासाठी कीर्तन ऐकायचंय, यासाठी प्रवचन ऐकायचे. आमच्या नजरेत परमार्थाची व्याख्या काय? टपोऱ्या मण्यांची माळ गळ्यात घातली म्हणजे वारकरी झाला. नाकापासून शेंडीपर्यंत गंधर्याकडला वारकरी झाला. अध्यात्माचं वारकऱ्याचं खरं बीज माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित. या पृथ्वी तलावर जो कोणता जीव तुला भेटेल, माणूस असो, पशु असो, पक्षी असो, जनावर असो, यावत कोणत्याही याती योनीतला माणूस प्राणी तुला भेटो, कोणत्याही यानीतला प्राणी तुला भेटो, त्याला माझा म्हणजे परमेश्वराचा अंश समजून त्याच्याशी प्रेमाचा व्यवहार कर. समज तुझी भक्ती सफल झाली. विठ्ठल ज्या वारकऱ्यांना तुकोबांनी सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा, सगळं ठीक आहे, ऐकलं तुकोबा आम्ही तुमचं. बरं, जी ऐकत नाही त्यांना तुम्ही हात जोडले सकळांच्या पाया, माझे दंडवत. कशासाठी? आपुलाले चित्त शुद्ध करा. बरं, हित कशात आहे? हित ते करावे देवाचे. कामधंदा आहे, त्याचं काय करायचं? तुकोबा म्हणाले व्यापार करा. ओ व्यापार करा, पण कोणता करा? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. व्यापार करा, करा ना, कोण नाही म्हणते, पण लाभ होईल असा व्यापार करा. कोणताही उद्योगपती नवीन व्यवसाय, नवीन उद्योगधंदा निवडताना आधी तपासून पाहतो, त्याच्यात नफा किती, तोटा किती, बेनिफिट किती, प्रॉफिट किती, नुकसान किती, लॉस किती. मग आयुष्याचा व्यापार करताना आम्ही नुकसान, नफा, तोटा पाहू नये.
तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकोबारायांनी हा शब्द यासाठी वापरला की दिवस रात्र आमच्या मस्तकामध्ये फक्त प्रपंच घर करून बसलाय, व्यापार घर करून बसलाय. आणि याची प्रचिती मलाही आली होती. आता जसं इथं शाळेच्या प्रांगणामध्ये कीर्तन चालू आहे, आता जे काही ठिकाणी कीर्तन चालू होतं, किती लोकांच्या मस्तकात घर करून बसलाय प्रपंच व्यापार. एक कपड्याचे व्यापारी कीर्तनाला आले होते माझ्या. कोण? जागेत ना तुम्ही? झालं थोडा वेळ त्रास आहे माझा तुम्हाला. एक कपड्याचे व्यापारी कीर्तनाला आले आणि उशिरा आली ना, काही लोक उशिरा जरी आली तरी कुठे येऊन बसतात? पुढे येऊन बसतात, कारण ती VIP असतात. उशिरा येऊन सुद्धा पुढं. महाराज सुरुवातीपासून आहे, त्यांच्याकडे कशाला बघतात? महाराज आमचे VIP असून सुद्धा सुरुवातीपासून येते. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी कीर्तनकार हा VIP हा VIP. आता मला बरेच जण, आता तरुण मित्र परिवार माझ्यावर महाराष्ट्रातला प्रेम करतो. मला म्हणले, महाराज तुम्ही तुमच्या गाडीवर मागं VIP स्टिकर लावून घ्या, म्हणजे वेळ नाही जायचा टोल नाक्यावर. मला स्टिकर कायला, काच खाली घेतली का? हे स्टिकर बघूनच दांड कवर होत आहे. प्रत्येक वारकरी कीर्तनकार हा VIP संप्रदायाची श्रीमंती. आमच्या मस्तकामध्ये व्यापार इतका घर करून बसलाय की कीर्तनाला गेलो तरी ते व्यापार आणि प्रपंच मस्तकातून जायला तयार नाही. एक VIP कपड्याचा व्यापारी कीर्तनाला आला, कपड्याचा व्यापारी कीर्तनाला आला आणि असा पायाजवळ येऊन बसला. थोड्या वेळानं मला कीर्तन चालू असताना खालून आवाज आला महाराज. मी खाली बघितलं तर हे साहेब घोरायला लागले होते, झोपला येऊन. मला थकला असेल, व्यापारी आहे, व्याप असेल, थकला असेल, झोपू द्या, आपण कशाला काय बोलायचं. बरं, या माणसाचं झोपण्यावर उरकलं नाही, मग याला स्वप्न पडलं. काय पडलं? तुम्ही म्हणाल स्वप्न त्याला पडलं आणि तुम्हाला कसं कळालं? सांगतो ना कसं कळालं. हा व्यापारी कशाचा होता? माणूस दिवसभर जे करतो तेच त्याच्या स्वप्नात येतं. मग याच्या स्वप्नात काय येणार? बस्ता आला, बस्ता. स्वप्नात काय आला? बस्ता. प्रपंच व्यापार आमच्या मस्तकात किती घर करून आहे बघा. बस्ता आला आणि बस्त्यामध्ये वरबाप आला, शेठजी धोत्राचं पान द्या, नवीन धोतर द्या, नातीचं लग्न आहे. आता नवीन धोतर काढलं शेठजीने, मग टाकलं त्याच्यापुढे. म्हणलं ही घ्या, जोडी घ्या. काय घ्या? धोत्राची जोडी घ्या. हे कुठं चाललंय सगळं? तुम्ही जागे ना. हे कुठं चाललंय? बस्त्यात. बस्ता कुठे? स्वप्न. स्वप्न कोणाला पडलंय? शेठजीला. शेठजी कुठे? कीर्तनात. कीर्तनात कुठे? असं जागेवर हजार वाईबल होऊ नका. धोत्राचं पान दाखवा नवं कोर. शेठजीने अशी जोडी टाकली. म्हणला साडू आमचा पायजामा घालतोय, मी एकटाच धोतर घालतोय, मी एकटाच धोतर घालतोय, मला जोडी नको. मग एकच धोतर द्या. आता जोडीतलं धोतर द्यायचं म्हणल्यावर काय करावं लागणार? काय करावं लागणार? कापून द्यावं लागणार. आणि धोतर कापायचं म्हणल्यावर कापायला काय लागतं? काय लागतंय? तुमच्याकडे काही वेगळ्या काही वस्तू आहे का? काय लागतं कापायला? कात्री. आता कपड्याचा व्यापारी असल्यामुळे 24 तास कात्री कुठं? मी म्हणलं नाही कळायचं यांना. डोकीले फास्ट झाले त्यांची. एखादा अभंग समजून सांगा ना, मग कशी तोंड वाचून बघतात. ते अभंग नाही कळणार, हे असलं लगेच कळतं त्यांना. आमचा साडू पायजामा घालतो, एकच धोतर द्या, शेठचे कापून द्या. कापायला काय लागतं? कात्री. कात्री कुठं? हा बाबा कुठं बसलाय? त्यांनी कात्री काढली, धरलं ना माझं धोतर. महाराज किती कापू? आता झापडी जागा केला का? कोणाचं कापितो? काय कापितो? त्याला हसून उपयोग नाही. आज आमची अवस्था तीच झाली. आम्ही कीर्तनाला जरी आलोय तरी आमच्या मस्तकात कायम प्रपंच आणि व्यापार. तुकोबारांनी इथं बोट ठेवलं. काय? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. व्यापार करा ना, चरितार्थ चालवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी व्यापार करा, प्रपंच करा, परमार्थ करा, प्रपंच करा, संसार करा, वाटेल ते करा, पण व्यापार करताना असा करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. याच्यापेक्षा आणखी काय शिकवावं? मी मगाशी मध्यंतरी सांगून गेलो. काय नाही ना परमार्थ शक्य, पण किमान माऊलींच्या 10 ओव्या वाचल्याशिवाय आम्ही घर सोडू नये एवढा मात्र व्यापार आम्ही. आणि त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. हा, ज्याचा व्यापार सफळ झाला ना, त्याची येरधार संपली. त्यांनी इथं परत येणे, इथं येणं म्हणजे काय साधं काम आहे का? किती डोक्याला ताप आहे. एवढीच आयुष्य, पण किती डोक्याला चिकमिक आहे. त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. इथून त्याची सुटका झाली.
माझा अभंग निरूपण जरी मायबापांना संपुष्टात आलं असलं तरी शेवटी मला जो सामाजिक संदेश द्यायचा आहे तो महत्वाचा आहे. जरा बारकाई नाही का? एखादा हुशार कामगार महिनाभर जरी कामाला गेला नाही तरी पगाराच्या दिवशी तो हजर राहतो. पूर्ण कीर्तन जरी तुम्ही लक्ष देऊन नाही ऐकलं तरी हरकत नाही, पण शेवटी मला जो संदेश द्यायचा आहे ना तो बारकाई नाही का? आपली येणारी तरुण पिढी जर वाचवायची असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाच्या विचारधारेत आणा, त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल. संपूर्ण माझं कीर्तन विसरले ना तरी हरकत नाही, पण एक सांगतो, वैचारिक प्रदूषण भयानक वाढले. आमच्या तरण्याबांड पोरांना जी आता 18, 20, 25 वयातली पोरं आहेत ना, यांना गुन्हेगारीचं व्यसनांचं आकर्षण वाढायला लागलं. आमच्या आताच्या तरुण पिढीला ज्ञानोबा तुकोबा आदर्श वाटत नाही बाबा, कोणता तरी केस वाढलेला भाई त्यांना आदर्श वाटत. भयानक परिस्थिती आहे. मी परवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आले होतो, साहेबांनी मला सांगितलं, म्हणले चैतन्य महाराज, पुणे जिल्ह्यात जेवढे गुन्हे घडले जातात पुणे जिल्ह्यात, त्यातल्या 90% गुन्ह्यांमध्ये 17 वर्षाच्या आतली पोरं आहेत. किती 17 वर्षाच्या आतली. कुठं चाललंय हे वातावरण? इतकं प्रदूषित कधी झालं? माझी सांगण्याची तळमळ एकच आहे की मायबापांनो, येणाऱ्या 20 वर्षात तुमच्या खात्यावर किती संपत्ती आहे हे कोणी पाहणार नाही, तुमच्या पुढची संतती कशी हे पाहणार आहे. संतती जपण्याचा प्रयत्न. त्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्याकडे एक बातमी आली होती मोबाईलवर की जर्मन देशातला एक मोठा उद्योगपती कोरोनामुळे त्याचं निधन झालं आणि त्याच्या बायकोनं नवरा मेल्यानंतर तिजोरीतले पैसे काढून हवेत रस्त्यावर उधळायला सुरुवात केली. पोलिसांनी तिला विचारलं की काही वेळ लागले का पैसे हवेत उधळायला? तिने सांगितलं की इतका मोठा उद्योगपती म्हणून माझ्या नवऱ्यानं आयुष्य जगलं, अमाप संपत्ती त्यानं कमावली, अमाप माणसं त्याच्या अवतीभोवती होती, पण जेव्हा त्याला कोरोना झाला, कोरोनामुळे त्याचं निधन झालं, मी सुद्धा त्याच्या जवळ नव्हते. सरकारनं बेवारस मृतदेह म्हणून त्याचा मृतदेह जाळला आणि त्यानं जाण्याच्या शेवटचे श्वास मोजत असताना माझ्या नवऱ्यानं मला निरोप दिला काय की मी मेल्यानंतर किमान तिजोरीत आहे तेवढा पैसा हवेत उधळून दे, लोकांना कळू दे पैसा म्हणजे 2 लाटा येऊन गेल्या आणि त्या 2 लाटांमध्ये एवढी भयानक परिस्थिती पाहिली. जेव्हा स्मशानभूमीमध्ये मी प्रेतयात्रा पाहिल्या, जी गर्दी, जी वेटिंग पाहिली ना, तिथं झाडू मारणारा सुद्धा इथं होता आणि आमदार सुद्धा इथं होता. कोणी बघितलं नाही तिथं कोणाच्या खात्यावर किती संपत्ती, कोणी पाहिलं नाही. आणि मी तर म्हणेल कोरोनाच्या काळात जेवढी लोकांना संत साहित्याची, संत वचनांची प्रचिती आली ना तेवढी आधी आली नव्हती. संतांची वचनं कालही खरी होती, आजही खरी आहेत आणि उद्याही खरीच असणार आहे. पण कोरोनाच्या काळात मी थोडंसं धाडस करून बोलतो, आता मला जास्त स्पष्ट बोलता येत नाही, तर कॅमेरा चालू आहे. कॅमेरा म्हणजे लय वाईट गोष्ट, भले भले कामाला लागले. आणि मी तर लय हिट लिस्ट होय सगळ्यांची. मी जरा काय बोललो कोरोनाच्या बाबतीत डिलीट लगेच, आणि ते सगळं नाही टाकत ते कॅमेरावाले, एवढीशी क्लिप टाकणार डिलीट हुकून वाडेकर महाराज बोलले. त्याच्यामुळे मला थोडासा आवर घालावा लागतो, पण तरी धाडस करून बोलतो. काय माझं वैयक्तिक मत आहे, 5 वर्षातून एकदा कोरोना आलाच पाहिजे. 5 वर्षातून थोडासा पिरियड वाढवितो, 10 वर्षातून. तुम्ही म्हणता ना आताच लॉकडाऊन उठलंय ना, 10 वर्षातून एकदा म्हणजे माणसं जरा कशाची जागे. आता बरेच जण म्हणले कोरोनामुळे माणसं भानावाली. कायची भानावाली? लग्न बघा ना लोकांची कशी चालली. तर बऱ्याच सामाजिक विषयावर मला भाष्य करायचं होतं, पण सांगायचं काय की गेल्या 1.5-2 वर्षात जी परिस्थिती जे चित्र आम्ही पाहिलं ते फार भयानक होतं. अजूनही त्याचं उत्तर आमच्याकडं नाही. बऱ्याच सामाजिक विषयावर मला भाष्य करायचं होतं, पण महाराज विषय असा आहे, सांगणारा किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे आवडीने ऐकतात का नाही हे पाहावं लागतं. नाही तर माझं चाललंय दानपट्ट्यांनी म्हणायचं खरं आहे. बरेच जणांच्या नजरा घड्याळाकडे मी पाहतोय. आता मी जेवणाची सोय आहे, मग 12 वाजेपर्यंत चालत. सांगणारा किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे आवडीनं ऐकतात का हे पाहावं लागतं. एके ठिकाणी कीर्तन होतं 9 ते 11. किती? 9 ते 11. 11:30 वाजले तरी माझं कीर्तन चालूच. एका बाईने घेतला गोटा दगड, तिने असा नेम धरला, मला घाम फुटला. कोणाच्या माझ्या डोक्यात बसतोय का पकवाजाच्या डोक्यात बसतोय? पकवाजाचं कुठं नशीब एवढं. त्याचा नेम धरीत होती, ती फिकुणा मारीना आणि खाली बी ठेवीना. मी तिला माईक मधून आवाज दिला, कशासाठी दगड घेतलाय? एकदाचा फिकून तरी मारा, घाबरवता कशाला? म्हणले महाराज तुमच्यासारख्याला कोणी दगड मारीन का? एवढे देखणे कीर्तन का? माझं मीच म्हणतो आता काय ते हालाना बोला
तुमच्यासारख्याला कोणी दगड मारी का? कशाला दगड घेतलाय मग तो? कशाला दगड घेतला? म्हणले महाराज तुम्हाला नाही, मग कोणाला? तुमच्या सारख्यांना इथं बोलावतो पण त्याचं टाळकं फोडायचं. गावाचं कीर्तन लावलं काळ नाही वेळ. सांगणारा कितीही आवडीनं सांगत असला तरी ऐकणारे तितक्या आत्मीयतेनं आवडीनं ऐकतायत का हे पाहणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य ठरतं. त्याच्यामुळं विषयाची मर्यादा, वेळेचं भान, प्रसंगाचं गांभीर्य राखून मला उभवत्या वाणीला अनेकदा विराम द्यावा लागतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सर्वांना हवंसं वाटणाऱ्या मधाळ स्वरूपाच्या बेलदरे परिवाराकडून अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जावे, त्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या. मी सुरुवातीलाही बोलून गेलो की चांगलं ऐकायला मिळेल अशी एकच जागा समाजात उरली, ती म्हणजे ही कीर्तन प्रवचनाची व्यासपीठाची जागा. मग ही जागा आम्हाला उपलब्ध करून देणाऱ्याचा आम्ही आभार मानलं पाहिजे, मानलंच पाहिजे. चांगलं ऐकायला मिळेल अशी एकमेव जागा उरली. इथं आलं पाहिजे. इथं आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण घडते. इथं आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण माझे साधे साधे दाखले असतात बघा. आता इथं बरीच मान्यवर मंडळी बसलीत. तुमच्या खिशात 1 रुपया आहे, तुमच्या खिशात 1 रुपया आहे, माझ्या खिशात 1 रुपया आहे. तुमच्या खिशातला रुपया मला द्या, माझ्या रुपया तुम्हाला घ्या. दोघांकडे किती झाले? तुम्ही कन्फ्युज आहे का? तुमचा रुपया मला द्या, माझा रुपया तुम्हाला घ्या. किती झाले? 1च रुपया. तुमच्याकडे एक सुंदर विचार आहे, माझ्याकडे एक सुंदर विचार आहे. माझा सुंदर विचार तुम्हाला द्या, तुमचा सुंदर विचार मला घ्या. दोघांकडे किती झाले? सर्वात फायदेशीर देवाणघेवाण ही विचारांची देवाणघेवाण, आणि ही विचारांची देवाणघेवाण होणार हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करणाऱ्या बेलदरे परिवाराचं आम्ही कौतुक आणि कौतुकच केलंच पाहिजे. समाजामध्ये वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणारे, प्रोत्साहित करणारे इतके कार्यक्रम राबवले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनाट्याचे कार्यक्रम, त्यांचं आम्ही कौतुक करतो. मी तर म्हणतो कधीही या पटांगणात कीर्तन महोत्सव झाला नाही. कीर्तन महोत्सव आयोजित करणाऱ्या या पठ्ठ्याला आम्ही आजन्म आमदार म्हणून पाहू. आता मी राजकीय पातळीवर कधीच बोलत नाही, त्याच्यामुळे आणखी मला त्यांचं कौतुक करता येणार नाही. कौतुक करण्यासारखा माणूस आहे, पण ही नारदाची गादी मला कोणत्या माणसाची स्तुती करायची परवानगी देत नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, मला थोडीशी संप्रदायाची चौकट राखून बोलावं लागतं, आणि म्हणून अशी माणसं समोर आली पाहिजे. कारण यांनी एक नवा आदर्श, नवा पायंडा समाजासमोर ठेवण्याचा, पाडण्याचा विचार केला. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हा सप्ताह असाच वृद्धिंगत होत जावा, आणि इथल्या परिसरातल्या सगळ्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ह्या मंडळींना कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी प्राप्त व्हावी, अशीच माफक अपेक्षा या ठिकाणी मी ठेवेन. आज आपल्या सर्वांना हवं असं वाटणारं मधाळ स्वरूपाचं व्यक्तिमत्व युवराज बेलदरे असतील, त्यांचा संपूर्ण ट्रस्ट परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता वर्ग, त्यांचा मित्र परिवार, आणि या सर्वांना एका साखळीत गुंफून या कार्यक्रमाला सौंदर्य प्राप्त करून देणारे आमचे गणेश महाराज भगत यांचंही आम्ही तितकंच आभार मानलं पाहिजे. कारण माळ जरी 108 मण्यांची असली, त्यांना बांधून ठेवणारा एक दोरा लागतो. तो दोरा म्हणजे मला आज गणेश महाराज वाटतंय, आणि तो दोरा आम्ही जपण्याचा प्रयत्न केला. आणि तो दोरा कोणताही असो, कसाही असो, दोरा टोचणारा असू द्या, दोरा. आणि आमचे गणेश महाराज आता मला भेटल्यावर कळालं, वरून नारळासारखे येतो, आतून. खऱ्या अर्थानं अशी माणसं समोर यावी का? यांनी यांचा चरितार्थ आणि प्रपंच कसाही साधू द्या, पण समाजाला कीर्तन प्रवचनाचं, ज्ञानदानाचं व्यासपीठ देणाऱ्या ह्या व्यक्तींचं आम्ही खुल्या मनानं कौतुक केलंच पाहिजे. कारण ह्या सध्याच्या काळामध्ये चांगल्या विचारांची देवाणघेवाण कुठे होत असेल तर ती फक्त हीच जागा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणखी उद्या परवा 2-3 दिवस तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचे विचार ऐकायला मिळणार आहेत. इतक्याच चांगल्या प्रतिसादानं उपस्थिती तुम्ही इथं द्यावी अशी अपेक्षा करतो. पुनश्च एकदा संत साहित्याच्या माध्यमातून संत विचारांवर आधारित मला चिंतन मांडण्यासाठी इथं संधी दिली, त्यासाठी सर्व आयोजक, नियोजक, मग त्यामध्ये मृदंगवादक असतील, गायक वृंद असतील, टाळकरी वृंद असतील, आमचे आकाश महाराज पळसे असतील, आमचे सोळंके महाराज असतील, या सर्वांचं मी आभार मानतो. उत्कृष्ट मंडप व्यवस्था, उत्कृष्ट साऊंड व्यवस्था, एकदाही शिट्टी वाजली नाही, म्हणून या साऊंड मंडपवाल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बरोबर तुमच्याबद्दल बोलतानाच तुम्ही व्हिडिओ काढलाय, मला बिझनेस वाढला आता तुमचा. आता काळच सगळा व्हिडिओवर चाललाय, पण चांगले तुमचं खऱ्या अर्थाने काम आवडलं आपल्याला. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर साऊंड मंडप व्यवस्थावाले साऊंड चांगले असतात, पण साऊंड ऑपरेट करणारा चांगला नसतो. त्यांना हळदीच वाजवायची सवय असते, ते सप्त्यात कसं काय वाजवणार? त्यांना ते हळदी लागण्याचं बजाव, इकडे काय इको इको, हे ओरडू जा, इको वाढवा, ते दुसरंच बटन फिरवित.
तर रात्री तुम्ही मारत होते ना, बघितलं ना आपली काय अवस्था झाली. साऊंड अहो हँगिंग साऊंड सिस्टम होती तिथं. कोटीच्या घरातली साऊंड सिस्टम ऑपरेट करायला नेमका असा माणूस बसवला होता. त्याला म्हणलं इको ते त्याने हाय ते बंद करून टाकलं. त्या क्षेत्रातला जाणकार माणूस तिथं असणं गरजेचं आहे. आज हे नियोजन करण्यासाठी सर्वांना आधारस्तंभ म्हणून जाणकार माणूस युवराज दादा लाभला. या सर्वांना गुंफून हा कार्यक्रम प्रेषित करणारे आमचे गणेश महाराज लाभले. या सर्वांना हा कार्यक्रम ऐकून जाण्यासाठी जाणकारला आयुष्य म्हणून साणून मंडप व्यवस्थावाले लाभले. या सर्वांना हा कार्यक्रम सुश्राव्य वाटावा म्हणून मृदंग वादक आणि गायनाचार्य जाणकार लाभले. आणि या सर्वांना कार्यक्रमाची पावती देण्यासाठी तुमच्यासारखा जाणकार श्रोता वर्ग सुद्धा लाभला. याचंही मला कौतुक वाटतं. आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे. झालेली सेवा मी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या माझ्या भामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर